नमस्कार. आज आपण 41व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. योगभ्रष्ट पुरुषाची दुर्गती होत नाही, मग त्याला कोणती गती मिळते हे जाणण्याची इच्छा झाल्यावर भगवंत म्हणतात. श्लोक 41. प्राप्य पुण्यकृता लोकानुषित्वा शाश्वती समाः शुचीनां श्रीमतांगे योगभ्रष्टोभिजायते. श्लोकाचा अर्थ: योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंतांच्या घरात जन्म घेतो. ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग आणि कर्मयोग इत्यादीचे साधन करणाऱ्या पुरुषाचे मन विक्षेप इत्यादी दोषांमुळे किंवा विषयासक्तीमुळे अथवा रोगादींमुळे मृत्यूसमयी आपल्या लक्ष्यापासून विचलित होते. त्याला योगभ्रष्ट असे म्हणतात. मृत्यूलोकापासून वर ब्रह्मलोकापर्यंत जितके लोक आहेत ते सर्व पुण्यवानांचे लोक होत. त्यामधील योगभ्रष्ट पुरुष हे योगरूपी महान पुण्याच्या प्रभावामुळे अशा लोकात जात नाहीत की जेथे भोगांमध्ये अडकून दुर्गतीस प्राप्त होतील आणि अपवित्र धनिकांच्या घरी सुद्धा जन्म घेत नाहीत. म्हणून येथे श्रीमताम याच्याबरोबर शुचीनाम हे विशेषण लावून पवित्र, शुद्ध, श्रेष्ठ गुणांच्या व शुद्ध आचरणाच्या श्रीमंतांच्या घरी ते जन्म घेतात असे सांगितले आहे. पुष्कळ वर्षे पुण्यवानांच्या लोकांमध्ये राहतात या म्हणण्याचा हेतू असा की भोगांबद्दल आसक्ती हीच त्या लोकांमध्ये पुष्कळ वर्षे राहण्याचे कारण होय. कारण कर्म आणि त्यांचे फल यांच्याबद्दल ममता व आसक्ती बाळगणे हेच कर्मफलाचा हेतू बनणे होय. म्हणून ज्या साधकांच्या अंतःकरणात जितकी आसक्ती लपलेली असते तितकाच काळ त्यांना आपल्या शुभकर्माचे फळ भोगण्यासाठी तेथे राहावे लागते. ज्या लोकांची आसक्ती फार असते ते अपेक्षापेक्षा जास्त काळ तेथे राहतात आणि ज्यांच्यात ती कमी असते ते कमी काळ तेथे राहतात. ज्यांना भोगासक्ती नसते ते वैराग्यवान योगभ्रष्ट पुरुष तेथे न जाता एकदम योग्यांच्या कुळातच जन्म घेतात. अशा प्रकारे आज आपण 41व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 42व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.